जालन्यात महाविकास आघाडीला धक्का। महाविकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। शरद पवारांच्या खेळीमुळे मराठ्यांचं आरक्षण गेलं, ओबीसींचं आरक्षण गेल्याचं पाप आघाडी सरकारचं। भाजपनं सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण टिकवलं। आमदार बबनराव लोणीकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल। 2029 पर्यंत मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। एका मतदाराचं नाव हटवण्यासाठी मोजले 80 रुपये। राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपांबाबत एसआयटीचा मोठा खुलासा। सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी, जीविका दिदांना 30,000 रुपयांचं वेतन। तेजस्वी यादव यांनी केल्या 3 मोठ्या घोषणा। तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसकडून पाठिंबा। काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यातील मतभेद दूर। अशोक गहलोत यांची लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत चर्चा। अमरावतीत रवी राणांविरोधात आंदोलन होण्याची शक्यता। बच्चू कडू, रवी राणा, नवनीत राणा यांच्यात आरोप प्रत्यारोप। प्रहार संघटना रवी राणांविरोधात आंदोलन करण्याची शक्यता। ठाण्यात भाजपसोबत युती करायची की नाही, सर्वाधिकार एकनाथ शिंदेंना। ठाण्यात युती झाल्यास अधिक जागा भाजपला। नाराजीनंतर शिंदेंचे उमेदवार ठाकरेंकडे जाणार असल्याच्या चर्चांची सूत्रांची माहिती। येत्या निवडणुकीत लढायला तयार आहोत, युतीत लढायचं की स्वतंत्र हा निर्णय अजित पवारांचा। प्रदीप देशमुखांचं वक्तव्य। कार्यालयात बसून कारकुनी करणाऱ्यांवर काय बोलणार, आमचा निवडणूक याद्यांवर आक्षेप। तुमच्या नाकाला मिरच्या का झुंबतात, मनसेच्या यशवंत किल्लेदारांची केशव उपाध्येंवर टीका। युतीत लढा अथवा स्वबळाचा नारा द्या, महायुतीचा सामना तुम्ही करू शकणार नाही। शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांचं भाई जगतापांना आव्हान। मुंबईत महायुती एकत्र निवडणूक लढणार, लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती। राज्यात काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय, विरोधकांना फायदा होऊ नये म्हणून महायुतीची रणनीती। मला वाटत नाही महाविकास आघाडी एकत्र लढेल, काही पक्ष गुडघ्याला बाशिंग बांधून बसले तर मुंबईच्या महापालिकेत त्यांचा जीव पोपटासारखा अडकलाय। मंत्री गिरीश महाजनांचा ठाकरे बंधूंना टोला। चुकीची घटना घडत असल्यास व्यक्त व्हा, सर्वप्रथम आपण पुणेकर आहोत, नंतर पक्ष आणि युती। रवींद्र धंगेकरांचं सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना आवाहन। चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधकांच्या पोटात गोळा का उठतो, भाजप प्रवक्ते राम कुलकर्णींचा सवाल। आमदार विजयसिंह पंडितांच्या घरी दीपावलीच्या फराळाला आमदार संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती। एकमेकांना दिल्या पाडव्याच्या शुभेच्छा। बच्चू कडू रवी राणांमध्ये शब्दबाण। बच्चू कडू यांचं कर्तृत्व काय, बच्चू कडूंनी फक्त सरकारकडून मलिदा खाल्ला। रवी राणांचा बच्चू कडूंवर संताप। गरज असते तेव्हा निधी दिलाच जातो, उगाचच आरोप करू नये। आमदार राजेश क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। मुंबईत पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज, राज्यात 3 ते 4 दिवस हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज। काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। अमेझॉन मधील 5 लाख नोकऱ्या जाणार, माणसांची जागा येणार रोबोट। महत्वाची माहिती आली समोर। सणासुदीत देशभरात दररोज 1 लाखावर वाहनांची विक्री। जीएसटी कमी केल्यानं वाहनांच्या खरेदीत वाढ। सुवर्णाची झळाळी, शिर्डी साई मंदिरात उत्साहात दिवाळी। 2,50,00,000 रत्नजडित दागिन्यांची आरास। कोलकाताहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगो विमानातून इंधन गळती। वाराणसीला इमर्जन्सी लँडिंग, 166 प्रवासी सुखरूप। फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता बिघडली।
PM 2.5 घटक वाढल्यास वृद्ध तसेच श्वसनाचा आजार असलेल्या नागरिकांसाठी घातक ठरू शकतात. ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवायला बसल्यानं वाद, तरुणीने व्हिडिओ शेअर करत सांगितला घटनाक्रम. घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू. मुंबईत मेट्रोने प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना मोठा दिलासा. दिव्यांगांना सवलतीच्या दरात सुविधा मिळणार. ॲक्वालाईन मेट्रोनं प्रवास करणाऱ्या दिव्यांग बांधवांना दिलासा. सरकारचे मेट्रो प्रशासनाला निर्देश. प्रवाशांसाठी खुशखबर. कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास फक्त 45 मिनिटात. मुंबई मेट्रो लाईन 12 ऑरेंज लाईन म्हणून ओळखली जाणार. बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक 1864 शनिवारी सेवानिवृत्त होणार. समारंभपूर्वक निरोप देणार. ऑक्टोबर हीटमध्ये बेस्ट एसी बसेस सुपर हिट. 20 दिवसात 25 कोटी रुपयांचा महसूल कमावला. मुंबईत अनेक भागात पाणी टंचाई. ऐन सणासुदीच्या काळात पाणी टंचाई जाणवत असल्यानं नागरिक त्रस्त. काश्मीरा परिसरातील ग्रीन विलेज संकुलातील इमारतीत गॅस गळतीमुळे भीषण स्फोट. स्फोटात एक तरुणी जखमी. तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू. कबूतरखाना बंदी विरोधात जैन मुनी मैदानात 1 नोव्हेंबर पासून आझाद मैदानात उपोषण. जैन मुनी निलेशचंद्र विजय यांची घोषणा. चंद्रपुरात नंदी समाज बांधव पारंपरिक रेड्यांच्या झुंजीचं आयोजन. झुंजी बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी. रत्नागिरीत ऐन दिवाळीत महावितरण कंपनीची वीज सेवा खंडित. वीज पुरवठा खोळंबल्यामुळे शहरातील व्यावसायिकांवर परिणाम. दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सर्व मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या. दिवाळी विशेष रेल्वे गाड्यांमुळे वंदे भारतला मात्र फटका. नाशिकमधील मनमाडच्या बालकलाकारांनी किल्ले शिवनेरीची हुबेहूब प्रतिकृती साकारून साजरी केली दिवाळी. किल्ल्याची कलाकृती पाहण्याकरता नागरिकांची गर्दी. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी नवा खुलासा. जमिनीचा व्यवहार झालेला असताना ट्रस्टने बोर्डिंगच्या विकासासाठी पुणे महापालिकेकडे दिला होता अर्ज. दिवाळी बोनसऐवजी सोनपापडीचे बॉक्स मिळाल्यानं कर्मचारी संतप्त. संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी बॉक्स दिले फेकून. मेळघाटमधील मजुरांना 5 महिन्यांपासून मनरेगाचं वेतन नाही. आदिवासी बांधवांची दिवाळी अंधारात. वेतन मिळत नसल्यानं 5 कोटी रुपये अडकले. कोल्हापुरात भारतवीर मित्रमंडळाच्या वतीनं म्हशी पळवण्याच्या स्पर्धा सुरू. दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर म्हशी पळवण्याच्या स्पर्धांचं आयोजन. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर चांदीच्या दरात 8,000ची घसरण. गेल्या 7 दिवसात चांदी 33,000नी घसरली. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरणाविरोधात स्थानिक आक्रमक. विकास प्राधिकरण कारवाईला विरोधी करण्यासाठी स्थानिकांचं उपोषण आंदोलन. संघाच्या कार्यालयावर वंचितच्या मोर्चाची परवानगी नाकारली. कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणारच. वंचित बहुजन आघाडी मोर्चावर ठाम. वंचितच्या पदाधिकाऱ्याविरोधात दाखल गुन्ह्याविरोधात मोर्चाचं आयोजन. बीडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन. सोयाबीन कापूस शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीकरता आंदोलन. दिवाळीनिमित्त गवळण लोककलेला ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद. अमरावतीच्या तळेगावात ठाकूर गवळणीची परंपरा कायम. सिंधुदुर्गात घरोघरी दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा. आकर्षक रोषणाई आणि फटाके यामुळे संपूर्ण परिसर उजळला. हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात दिवाळीनिमित्त अलंकार पूजा. सोन्याचे दागिने घालून नागनाथाची पिंड सजवण्यात आली. बेळगावात दिवाळी पाडव्याच्या दिवशी लोकांनी सोन्या चांदीची केली खरेदी. सोन्याचा दर 1,34,000 तर चांदीचा दर 1,70,000 रुपयांवर.
दिवाळीनिमित्त अमरावतीतील शिवकालीन किल्ले स्पर्धेत यंदा 145 विद्यार्थ्यांचा सहभाग. कल्पकतेतून साकारले रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, तोरणा असे किल्ले. मुलांच्या या उपक्रमाचं पालकांकडून भरभरून कौतुक. दीपावली पाडव्याच्या निमित्तानं अंबाबाई देवीची महासरस्वती रूपात अलंकारिक पूजा. सरस्वती रूपातील पूजा पाहण्याकरता अनेक भाविकांची गर्दी. पाडव्यानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा व्यापारी महासंघाची दिवाळी मिलन बैठक. बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी. दिवाळीत सुकामेव्याचे दर गगनाला भिडले. दिवाळी आणि वाढत्या थंडीमुळे भाववाढ. ग्राहकांना चांगलाच फटका. सणासुदीचा आनंद आता महागाईच्या छायेत. दिवाळी असूनही झेंडूच्या फुलांना मात्र भाव मिळेना. हिंगोलीच्या शेतकऱ्यांवर फुलं फेकून देण्याची वेळ. झेंडूला 10 रुपये प्रति किलोहून कमी भाव. इंदापूरमध्ये शेतकऱ्यांना अनुदानित ट्रॅक्टर आणि यंत्रसामग्रीचं वितरण. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते शेतकऱ्यांच्या हातात आधुनिक शेती साधने. शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर चालवून कृषी मंत्र्यांनी दिला नवा संदेश. अतिवृष्टीमुळे बीडमध्ये पिकांचं अतोनात नुकसान. शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला. दिवाळीपूर्वी भरपाई सरकारचं आश्वासन हवेतच विरलं का? नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी. लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान भरपाईच्या मागणीकरता छावा संघटनेचं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं चटणी भाकरी आंदोलन. साताऱ्यात बळीराजा महोत्सव उत्साहात साजरा. इडापिडा टळो, बळीचं राज्य येवो, घोषणांनी दुमदुमला परिसर. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत नुकसानग्रस्त शेतकरी सण काळात आर्थिक चणचणीमुळे हवालदिल. त्यांना शासकीय मदतीसह हक्काच्या पीक विमा मंजुरीची प्रतीक्षा. ऐन दिवाळीत ठाण्यात जोरदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ. जळगावच्या 40 गावात मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल. नंदुरबारमधील नवापूर परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. परतीच्या पावसानं शेतकरी पुन्हा संकटात. अनेक पिकांच्या नुकसानीची भीती. भिवंडीत देखील पावसाची हजेरी. अनेकांच्या रांगोळ्या पावसाच्या पाण्यात गेल्या वाहून. दिल्लीच्या हवेची अजूनही खराब श्रेणीत नोंद. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 350 वर पोहोचला. उज्जैनच्या महाकालची आरती. आरतीला मोठ्या प्रमाणात भाविकांची हजेरी. तर केदारनाथ धामच्या हिवाळी समारोपासाठी मंदिर फुलांनी सजवलं. लोटे गुरुकुल पुन्हा एकदा नव्या वादात. वर्गातील मॉनिटरचे प्रताप आले समोर. विद्यार्थ्यांना नग्न फोटो व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करत व्यसनाधीन करण्याचे आरोप. फटाके फोडले म्हणून हिंदू कुटुंबावर हल्ला. कांदिवलीच्या एकता नगरमधील कुटुंबावर हल्ला. फटाके फोडल्यावरून 2 समाजात तेढ. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. बसमध्ये चढताना प्रवाशाच्या बॅगवर चोरट्यांचा डल्ला. दोंडाईचा बस स्थानकामध्ये प्रवाशाच्या बॅगमधून 20 ते 22 लाखांचं सोनं लंपास. बस स्थानक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित. बिहारमध्ये सायबर फसवणुकीच्या कारवाईत चहावाल्याच्या घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड. कारवाईत 1 कोटी रुपये, लाखोंचे दागिने आणि 85 ATM जप्त. बीडच्या चिंचोली गावातील पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता. अद्याप मृतदेह सापडला नसून तपास कार्य सुरूच. रवींद्र वायकर यांच्या इमारतीला रॉकेटमुळे आग. इमारतीच्या 22व्या मजल्यावर रॉकेटमुळे आग. आगीची माहिती मिळताच रवींद्र वायकर घटनास्थळी दाखल. तर बीडच्या राजुरीमध्ये फटाक्यांच्या दुकानाला आग. सुदैवानं जीवितहानी टळली. हजारो रुपयांचं नुकसान. व्हिडिओ व्हायरल. अमरावतीत समृद्धी महामार्गावर ट्रकला भीषण आग. ट्रकमधील टोमॅटो रस्त्यावर पसरले. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. बीडच्या जदीद जवळा गावात 2 एकर ऊसाला आग. अज्ञात व्यक्तीनं आग लावल्याची प्राथमिक माहिती.
पुणे बंगलोर महामार्गावर चारचाकी गाडीला आग, आगीत गाडी जळून खाक. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. घटनेत सुदैवानं कुणीही जखमी नाही. भायखळ्यात सॅल्वेशन आर्मी स्कूलच्या इमारतीचा काही भाग कोसळला. इमारतीचा भाग कोसळून 7 जण जखमी. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस यांचं निधन. वयाच्या 100व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. हृदयविकाराच्या झटक्यानं पुण्यातील राहत्या घरी निधन. रानगव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. साताऱ्याच्या कोयना विभागातील घटना. वन विभागाविरोधात ग्रामस्थांकडून संताप व्यक्त. अंबरनाथ उपजिल्हा रुग्णालयात महिलेचा मृत्यू. संजय राऊतांनी घेतली महिलेच्या मृत्यूची दखल. बीडच्या वडवणी तालुक्यात विहिरीत पडलेल्या काळविटाला गावकऱ्यांनी दिलं जीवदान. भारताचा S-400 सिस्टीमसाठी रशियासोबत करार. हवाई संरक्षण यंत्रणेकरता 10,000 कोटींचा करार. ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलं होतं S-400. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला हिंदुस्थानी सैन्यात पदोन्नती मिळाली. त्याची लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्ती. बुधवारी दिल्लीत झालेल्या एका समारंभात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते मानद उपाधी प्रदान. आडनावामुळे सरफराजला संघात घेतलं नाही. काँग्रेसच्या शमा मोहम्मद यांचं वादग्रस्त ट्विट. मी सचिन तेंडुलकरपेक्षा 5,000 धावा जास्त केल्या असत्या. ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडू मायकल हसीनचा मोठा दावा. आयुष्मान खुरानाच्या थामा चित्रपटाची पहिल्याच दिवशी 24 कोटी रुपयांची कमाई. थामा चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती. हिंगोलीत दिवाळी सणाचा उत्साह पोहोचला शिगेला. शहर विद्युत रोषणाईनं सजलं. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून टिपली खास लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी विलोभनीय दृश्य. गडचिरोलीमध्ये गोवंशाची अवैधपणे कत्तलखान्यासाठी तस्करी. पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. यामुळे हजारो गोवंशीय जनावरांना बळी असल्याचा आरोप. वाशिमच्या गोडाऊनमधील 40 क्विंटल सोयाबीनच्या गोणींना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. आगीत मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान. अमरावतीच्या बडनेरा इथे नरकासुराचं दहन. आमदार रवी राणा यांच्या हस्ते नरकासुराचं दहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.